बेळगाव शहरात मराठी भाषिक फलक हटवण्याला विरोध करून माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त शुभाबी यांना निवेदन दिले. 1980च्या कायद्यानुसार मराठी भाषेमध्ये नोंदी व परिपत्रके उपलब्ध करून द्यावीत, तसेच मराठी भाषिकांच्या भावना दुखवणारी कारवाई तात्काळ थांबवावी. मराठी जनतेच्या हक्कांसाठी लढा सुरू राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. 10% जास्त असतील तर त्यांना त्या भाषेमध्ये परिपत्रक, पब्लिसिटी मटेरियल्स आणि इतर कागदपत्र देण्यात यायला पाहिजे. वास्तविक पाहता की बेळगाव महानगरपालिका ही 1881 साली स्थापन झालेली संस्था आहे आणि अशा ह्या संस्थेमध्ये जो गेले 1980 पर्यंत मराठीमध्ये चाललेला कारभार होता आणि तो तशाच पद्धतीनं चालत असताना ह्या आताच्या ज्या कमिशनर आहेत त्यांनी गैरप्रकारे बेकायदेशीर जे बोर्ड काढत आहेत त्याचा निषेध करून ते थांबावं अशी आम्ही त्यांना आज अर्ज दिलेला आहे. त्यांनी आमच्या अर्जावर लिगल ओपिनियन घेऊन काय ते पुढील कारवाई करून सांगतो असं सांगितले आहेत. त्यासाठी आज आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं कमिशनरला सांगतोय की तुम्ही कायद्याचं पालन करा. कोणीतरी सांगितलं म्हणून मराठी बोर्ड काढायला जाऊ नका आणि कायद्याच्या विरोधात जर तुम्ही काम करत असाल तर बेळगावची जनता ह्या महानगरपालिकेला कायद्यानुसार कारभार करायला भाग पडेल असं सांगतोय आणि थांबतोय. यावेळी माजी महापौर रेणू किल्लेकर, सरिता पाटील, वकील अमर येळूरकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, शिवाजी सुंटकर, सुनील बाळेकुंद्रे आणि इतर माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.